महानगरपालिका निवडणुकीत भाजपने युती न केल्याने यंदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेची मजबूत युती झाली। त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे। म्हणून काही बंडखोरी करत अपक्ष म्हणून आव्हान दिले आहेत। पण प्रभाग 20 मध्ये मागील 8 वर्ष केलेली विकास कामे आणि संपर्काच्या जोरावर माजी नगरसेविका तस्लीम इरफान शेख या पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात उभ्या आहेत। 2017 ते 2025 या काळात त्यांनी प्रभागात तब्बल 7 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत। विकास कामाच्या जोरावर त्या निवडणूक लढवत असल्याने विरोधी पक्षाचे टेन्शन वाढले असल्याचे चित्र पाहायला मिळते। दरम्यान आज रोजी प्रभाग क्रमांक 20 मध्ये अपक्ष उमेदवार तस्लीम इरफान शेख यांनी प्रचाराचा धूमधडाका करत हद्दवाढ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नई जिंदगी परिसरात होम टू होम प्रचारावर भर देत यंदा आपण अपक्ष उमेदवार तस्लीम इरफान शेख यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा, नई जिंदगीसह प्रभाग 20चा चेहरा मोहरा आपण बदलून टाकू हे मतदारांना आवाहन करताना पाहावयास मिळाले। दरम्यान मतदार देखील आपण निश्चित राहा, आपलं काम आम्हाला माहीत आहे, आपण नक्कीच विजय होईल, आपण निश्चित राहा, आम्ही आपल्या सोबत आहोत असे यावेळी मतदार इरफान शेख व तस्लीम शेख यांना म्हणाले। ये काम करे तो पूरी फौज बोलती है, हमारा नाम लेकर लोग कितना वोट मांगने आते हैं, तुमको बताओ ये इरफान शेख ये काम करे, तुम्हें क्या करेगा तो तुम्हें पूछो। ये रस्ते के काम से मैं का नाम बोल के लोग करें, कौन भी नहीं करे तो ये मैं करे अपन काम करे तो है, ये हमारे काम की फौज बोलती है, क्या क्या काम करे तो है। तुम बाचो काम करने वाले नगर सेवक बहनों, उनको वोट डालो। क्या दिखाला ये नगर सेवक थे तस्लीम शेख, इन्हों पहलवान की पैनल में थे पहले, अभी इनका चिन्ह है टीवी। ये काम इन्हों भरपूर करेले अपने वार्ड में, करेगा नहीं ड्रेनेज की वेग नहीं खाला टीवी को मतदान करने का। आपल्याला सर्वांना माहीत आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे। 2017 साली झालेली निवडणूक 2022ला त्याचा कार्यकाळ समाप्त झाला आहे। 2022 ते 2026 लागलाय। या 4 वर्ष झाला प्रशासक असल्यामुळं या ठिकाणी तरी आम्ही माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री दत्ता मामा भरणे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते मंडळ यांच्या माध्यमातून जुना प्रभाग नंबर 21 नवीन 20 मध्ये या ठिकाणी आम्ही लोकमान्य नगर, ब्रह्मदेव नगर, आंबेडकर नगर, टिळक नगर, गजानन नगर, सिद्धेश्वर नगर भाग 1 ते 5, साईनाथ नगर या ठिकाणी आम्ही भरपूर विकास कामं केलेले आहेत। या ठिकाणी आम्ही अमृत योजनेच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागात ड्रेनेज लाईन केलेली आहे। तत्कालीन पालकमंत्री दत्ता मामा भरणे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कमीत कमी 5 ते 6 कोटी रुपयाची विकास कामे केलेली आहेत। त्यात पाण्याचे असो, रस्ते असो, ड्रेनेज असो। त्याशिवाय माझी पत्नी नगरसेविका तस्लीम शेख ह्या महिला बाल कल्याण समितीच्या सदस्य असताना त्यांनी देखील महिलांसाठी 20 महिलांना शिलाई मशीन वाटप केलेले आहेत। तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धा त्यांनी आयोजित केले होते। या भागात आम्हाला विरोधकांना एवढंच आव्हान आहे आमचं, जे कोणी आमचे विरोधक आहेत, जे कोणी निवडणुकीत इतर पक्षाकडनं आहेत, त्यांना आमचं आव्हान आहे, आम्ही कामाच्या बळावर या ठिकाणी मतं मागतो, त्यानुसार त्या कामाला तुम्ही खरं ठरवून आम्हाला मतदान करा। तस्लीम इरफान शेख यांचं चिन्ह आहे टीव्ही, त्यांचा अनुक्रमांक नंबर आहे 5। टीव्ही चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। माझ्या विरोधकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही मी केलेल्या विकास कामामुळं तुम्ही लोकांना सांगत फिरत आहात की 80% आम्ही काम झालं आहे, 20% बाकी आहे। तुम्ही फक्त 5% काम केलेला लोकांसमोर दाखवा, जनतेसमोर दाखवा। तुम्ही जे म्हणेल ते मी तुमच्या समोर ते करायला तयार आहे। उगा लोकांची दिशाभूल करू नका, मी केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही लाटू नका। या भागातील जनता एकदम सुज्ञ आहेत, हुशार आहेत, त्यांना कळतंय काय करायचंय काय नाही, कोणी काम केलंय कोणी काम केलं नाही। त्याच अनुषंगाने येथील जनता आम्हाला 100% नक्की विजयी करतील एवढा मला विश्वास आहे। मी तस्लीम इरफान शेख प्रभाग 20 मधून उमेदवारी आहे। तर मी येणाऱ्या मागच्या काही काळात जे काही काम केलं आहे त्या कामावरती आम्ही वोट मागत आहोत लोकांना।
तर येणाऱ्या या काही वर्षात आम्ही आमचे इतके नियोजन आहे, इतके मोठे मोठे कामांचे आमच्याकडे नियोजन आहे, जसे की बेसिक नगरसेवकाचं काम आहे, ड्रेनेज, रस्ते, लाईट, हे सगळे कामं आम्ही सुरळीतपणे पार पाडू आणि त्या व्यतिरिक्त आमचे जे मोठे मोठे प्रकल्प आहेत ते देखील आणण्याचे आमचे हमी आहे त्यांना. आणि मी या कामाच्या जोरावर मी त्यांना मतं मागणार आहे. आणि माझं देखील विरोधांना आव्हान आहे की आम्ही जे काम केले आहे ते आम्ही सिद्ध करून दाखवत आहे. तुम्ही जे काम केले आहे तुम्ही पण सिद्ध करून दाखवावा. आणि आम्ही बोलणारे नाही, आम्ही करणारे लोक आहेत. या मतावर आम्ही चालणारे लोक आहेत. शाहू फुले आंबेडकर यांच्या मतावर आम्ही चालणारे लोक आहेत. आम्ही वरून आणि खालीपर्यंत आम्ही लढणारे लोक आहेत. महापालिकेत जाऊन आम्ही लढणार, वरती जाऊन आम्ही लढणार आणि काम करून दाखवणार लोकांना. येणाऱ्या जे आमचे मागील एक्सपिरियन्स घेऊन आम्ही येणाऱ्या काही काळात आम्ही खूप लोकांना मदत करू आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी विजय करून द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.